या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रत्नागिरी तालुक्यातील पावस तीर्थक्षेत्री परशुराम जयंती उत्सवानिमित्त रणपार गावात आलेले काही जण तेथील खाडीत नौका विहार करीत असताना त्यांची होडी अचानक बुडाली. यावेळी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून याच भागात असलेली फिनोलेक्स कंपनीची बोट तसेच सागरी कवच अभियानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बुडणाऱ्या होडीमधील 16 जणांना वाचवलं. ही दुर्घटना मंगळवारी घडली. होडीतून फिरण्यासाठी हे सर्वजण गेले होते. अचानक फिनोलेक्स जेटी समोर त्यांची होडी बुडाली. त्यावेळी फिनोलेक्स कंपनीची बोट आणि पूर्णगड सागरी पोलीस ठाणे, सागरी कवच अभियानाच्या अंमलदारांसह BSF जवान यांच्या मदतीनं होडीवरील बुडणाऱ्या 16 जणांना वाचवण्यात यश आलं. मात्र या दुर्घटनेत होडीला खाडीच्या पाण्यात जलसमाधी मिळाली. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या सागरी कवच अभियान सुरू आहे. या माध्यमातून समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात गस्त सुरू आहे. ही गस्त सुरू असताना दुपारी 3च्या सुमारास पावस खारवीवाडा येथील सरस्वती नावाची होडी घेऊन काही जण फिरण्यासाठी रणपार खाडी परिसरात निघाले होते. या दरम्यान सागरी कवच अभियान सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळुंके यांच्या नजरेत ही गोष्ट आली. फिनोलेक्स जेटीच्या समोर बोट बुडत आहे. त्यांनी तातडीनं फिनोलेक्स कंपनीच्या 2 बोटीच्या साहाय्यानं घटनास्थळी जाऊन बुडणाऱ्या 16 जणांना वाचवलं. होडी मात्र पाण्यात बुडाली. त्यानंतर त्या 16 जणांना समुद्र किनाऱ्यावर सुरक्षितपणे आणण्यात आलं.